आणि अर्जुन सामना जिंकला. खैरपाडा संघानं आनंदी आनंद सगळीकडे. मात्र बाई देखील मिळाली आहे. किती नशीबवान टीम आहे. आजच्या दिवसात बाई म्हणजे डायरेक्ट तिसऱ्या फेरीचा सामना खेळायला मिळेल. चला पहिला चेंडू टाकण्यास सज्ज आहे समीर टू राहुल. सॉरी पहिला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक अगदी धावून जात आहेत. लॉंग ऑन वरून एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा देखील अगदी आरामात पूर्ण करत असताना पहिला चेंडू फेस केला महेश. मागच्या सामन्यामध्ये विसरून जमणार नाही. महेशने त्या ठिकाणी अगदी आक्रमक पवित्रा घेतला होता आणि मॅन ऑफ द मॅच देखील महेश ठरला होता मागच्या सामन्याचा. कपिल काचरे आपण यायचे. कपिल काचरे टीम वारलीपाडा संघाचे 50 धाबा ज्यांच्या बॅट मधून आलेले आहेत स्पेशल सन्मान केला जाईल. कपिल काचरे आपण टॉस का बॉस कडे या प्लीज. कपिल काचरे आमचा आवाज पोहोचत असेल आपण यायचे. आणि नक्कीच आपल्या त्या अर्धशतकी खेळीसाठी आमची टीम खैरेपाडा आयोजक आपला विशेष सन्मान करू इच्छितात. मित्र जिंकणं हारणं ही पुढची गोष्ट आहे. मात्र तू जे प्रयत्न केलेस तुझे 50 धावांची एक वादळी पारी साकारलीस त्यासाठी तुझं नक्कीच अभिनंदन आहे. चला यावेळी चांगला फटका सजवला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही होणार. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली दोन्ही टीमचा विचार केला तर तगड्या टीम आहेत. 3 रन 3 धावा धाव फलकावर. मी तर म्हणेल या ठिकाणी जबरीबाई आपल्या वतीनं सर टॉस का बॉस मध्ये कपिल काचरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. प्लीज लाईव्ह स्ट्रीमिंग 1 मिनिट थांबवा जरा सर. मंगेश अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कपिल काचरेचा या 50 धावा किंवा अर्धशतकी खेळीसाठी चांगला सन्मान होते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कपिलसाठी. दूरवरचा प्रवास केला या ठिकाणी आलात. इम्प्रेस केलं सर्वांची मनं जिंकली आणि 50 धावांची एक वादळी पारी पाहायला मिळाली. थँक्यू सो मच आणि तुला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेनं. त्या ठिकाणी टीम गोटेकर ए प्रथम फलंदाजी करते. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा आल्यात. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडी चूक करतायत. एक घेतली दुसरीचा प्रयत्न होईल का. दुसरीचा प्रयत्न हा ना करताना 2 धावा घेण्याचा प्रयत्नच आणि जे व्हायला नको होतं तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. धाबाच्या स्वरूपामध्ये इथे महेश बाद होत आहेत. खरं तर विचार केला तर कुठेतरी आपण म्हणतोय ना कोऑर्डिनेशन कुठेतरी चुकलं गेलं आणि जो प्लेअर अतिशय भरवशाचा होता त्या भरवशाचा प्लेअर यावेळी मात्र डगआउटच्या दिशेने येतोय. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला महेश यावेळी मात्र स्वस्तात बाद होत डगआउट मध्ये आलाय. सिद्धार्थ पुढचा बॅटर इन ॲट 3 मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी समीर 201 विकेट. चांगलं षटक हाताळतोय समीर. जास्त मोठा रनअप नाहीये. स्विंग गोलंदाजी आहे. नवीन बॅटर सिद्धू त्या ठिकाणी स्ट्रायकर इनला. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक धावत येत आहे. चेंडूला थांबवतील फेकी करतील तोपर्यंत पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 गडी धाव बाद होताना या ठिकाणी नक्कीच गोटेकर ए टीम स्वतःला प्रश्न विचारावा लागेल या धावेची गरज होती का किंवा ही धाव मिळत होती का. मागच्या चेंडूवर जे घडलं तेच नाट्य या चेंडूवर घडलंय. आणखी एक विकेटचं पतन. डीजे ऑपरेटर वातावरण आता थोडं शांत होत चाललंय थंड होत चाललंय. आपण यावेळी मात्र डीजे आपण ऑन ठेवायचं आहे प्लीज. कारण मोठा संघ आहेत तगड्या टीम्स खेळतायत आणि थोडं एंटरटेनमेंट आमच्या प्रेक्षकांना झालं पाहिजे.
नाही आणि मला वाटतं बिघडले ते गोटेकर संघासाठी, कारण धावा येणं अतिशय गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये धावा हा तुमचा श्वास आहे आणि हा श्वास थांबला तर पराभवापासून तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही. सुजयचा पहिला चेंडू फेस केला त्या ठिकाणी सिद्धार्थ सिद्धू वाईट बॉल. अवंतरच्या धावांचा विचार केला तर पहिली अवंतरची धाव स्कोर बोर्डला लागते. धावफलक जाऊन पोहोचते 6 या संख्येवर. तुम्ही पाहता तात्या चषक 2024-25 चे पर्व आणि संबंध खैरेकरांचं हे खैरेपाड्याकरांचं सगळे नियोजन. हाफ ट्रॅकर मात्र त्यात का फायदा घेऊ शकले नाहीत. बॅक टू बॅक जर विचार केला वाईड नंतर आला डॉट व तसे या षटकातील 2 डॉट 1 बाउन्स देखील सिग्नल पंचांचा दिले 1 फॉर दी ओव्हर. यावेळी सुजयला विचार करावा लागेल पण असा चेंडू पुन्हा टाकू शकणार नाहीत अन्यथा दंडित केलं जाईल. यावेळी चांगला कट केला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉट मिड विकेटला आणि ती एक धाव जी अत्यंत गरजेची होती ती पूर्ण झाली आणि सिद्धू नॉन स्टॉकर एंडला उभा राहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे गेलेत आणि आता मात्र राहुल मला वाटतं इनिंगचा पहिला चेंडू फेस करणार आहेत. मागचं संपूर्ण षटक त्या ठिकाणी महेश आणि सिद्धूने खेळलं. आनंद चला पंच आपण थोडा इंटरव्ह्यू केला सातत्यानं वेळ जातोय. या पुढचा सामना असेल टीम वेताळ स्वामी विपक्षात टीम अवकलपाडा. दरम्यान ठोकला एक चांगला संघर्षमय चौकार जातो की काय आणि अंतिम क्षणाला चेंडूवर ताबा मिळवलाय आणि मला वाटतं या ठिकाणी चौकार वाचवले की काय. आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले 9 या अंकावर. बोट फिरवली होती मात्र चेंडू अजूनच बाहेरून ट्रॅव्हल झालाय. अवंतरची धाव. अवंतरच्या धावा कुठेतरी रोकाव्या लागतील. या षटकामध्ये मला वाटतं दुसरा वाईड पडतोय. या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो यावेळी संपर्क चांगला आहे. क्षेत्ररक्षक असतील मात्र शेवटच्या क्षणाला हा ना करताना त्या चेंडूला मात्र पुन्हा एकदा थांबवले. 2 धावा या चेंडूवर देखील पाहायला मिळाल्या. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 12 या अंकावर. हा अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 2 वाईट चेंडू त्या ठिकाणी या षटकामध्ये पाहायला मिळत अन्यथा हे षटक संपलं असतं. सुजय अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. यावेळी लिडिंग एज झाली आहे. 1 धाव घेतील. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाईल. आनंद षटक संपलाय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावर फक्त 2 गडी बाद. 13 टीम गोटेकर ए संघ. या पुढचा सामना असेल टीम अवकलवाडी विपक्षात टीम वेताळ स्वामी. दोन्ही संघांनी या षटकानंतर संघनायकांनी नाणेफेकीसाठी टॉस्का बॉस कडे यायचंय. हे षटक अतिशय महत्वाचं असेल टीम गोटेकर संघासाठी कारण फक्त 13 धावा धावफलकावर 2 षटकांमध्ये म्हणजे 6.50 ची अगदी सरासरी आहे आणि ही सरासरी तुम्हाला वाचवू शकणार नाही या वेगवान आउटफील्ड असलेल्या मैदानावर. कारण हे मैदान पाहिलं तर 74 धावा देखील चेस झाल्या. 65 धावापर्यंत चेस झाल्या असं वाटलं होतं खूप मोठं चेस झालं आणि मागच्या सामन्यात तुम्ही बघितलं तर 74 धावा चेस झाल्यात. इथून पुढे 3-3 षटकांचे सामने आहेत. इतकी मोठी धावसंख्या उभी राहील की नाही शक्यता आहे मात्र तरी देखील मोठी चेस गरजेची आहे. 30 ते 35 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्ग परिवर्तन. सिद्धार्थ स्ट्रायकर एंडला आनंद आलाय स्लॉट मध्ये. चेंडू 1 बाउन्स जाईल का सीमा पार चौकार. वैडिश लॉंगॉनला हा चेंडू निघून गेला गॅप मधून 4 धावांसाठी. धावफलकावर 17 2 बाद 17. आई एकविरा स्पोर्ट्स खैरपाडा सरलांबे यांच्या सुपीक संकल्पनेतून साकारत असलेली आणि खैरेकरांच्या नियोजनातून आणि आयोजनातून साकारत असलेली एक गोड स्पर्धा अर्थात तात्या चषक 2024-25 चा हा
महारणसंग्राम तुम्ही अनुभवत आहात दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना दोन मातब्बर संघांमध्ये दरम्यान संपर्क तितका चांगला नाही, मात्र यष्ट्यांच्या मागे तिथे थोडीशी गडबड पाहायला मिळाली. एक सिंगल लेग बाईटच्या रूपाने पाहायला मिळते. गंगा रोड आणि गोटेघर ए या दोन टीम मध्ये रंगत असलेला सामना. किती धावा पुरेशा ठरतील हे सांगता येत नाही. दोन्ही संघांचा विचार केला तगडी बॅटिंग लाईनअप आहे. धावफलक जाऊन पोहोचले 18 या संख्येवर. 18 लॉस ऑफ 2. फुल टॉस. थांबेल का चेंडू? थांबणार नाही. गेलाय चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. षटकार. 6 धावा. सिद्धूच्या बॅट मधून यावेळी मात्र मोठा ब्लास्ट आला. षटकार आलाय. धावफलकाला संजीवनी दिली गेली. 24 धावा 24 रन्स. आणि अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 30-35 पर्यंतची धावसंख्या मित्र म्हणजे चांगली धावसंख्या असेल, पण गोलंदाज त्यांच्याकडे देखील तगडी गोलंदाजी आहे. टीम गोटेघर म्हटला तर गोटेघर बीच्या पावलावर पाऊल ठेवत ही टीम चांगली कामगिरी करते. पॉइंटला टार्गेट केलंय त्या ठिकाणी चांगला संपर्क नाही, मात्र एक सिंगल देऊन जाईल इतका चांगला संपर्क आहे. पुन्हा एकदा आनंदला स्ट्रायकर एंडला घेऊन आलेत, पण आनंदच्या बॅट मधून चांगल्या धावा आल्यात. सिंगल डबल वर कॉन्सन्ट्रेट केलं तर धावा नक्कीच येत असतात, पण प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकार चौकार देणार नाहीये. सिद्धार्थचं हे षटक 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 12 धावा खर्च केल्यात, 25 धावा धावफलकावर आतापर्यंत अंकित झाल्यात. यावेळी संपर्क किती चांगला आहे? चांगला नाहीये. क्षेत्ररक्षक चूक करतायत. एक घेतली दुसरीचा प्रयत्न. 2 धावा मिळतील का? त्या ठिकाणी मित्र म्हणेला थोडा फंबल झाला. सिद्धूचं लक्ष नव्हतं, मला वाटतं 2 धावा मिळू शकल्या असत्या. दडपण निर्माण करता आलं असतं क्षेत्ररक्षकावर, मात्र तसं काही झालं नाही आणि पर्यायी त्या ठिकाणी एक सिंगल आले. 26 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. ही इनिंग संपत असताना पाहूया किती धावांवर फिनिश करतील. षटकार येईल, चौकार येईल, 2 येतील, 3 येतील की 1 येईल की डॉट बॉल येईल. पाहूया या एवढ्या शक्यता या चेंडूवर आहेत. यावेळी मात्र त्याही पलीकडची शक्यता आली, ती म्हणजे व्हाईट बॉल. अवांतरची धाव खर्च केली आहे. मित्रांनो, ही एक धाव देखील शेवटच्या क्षणाला आपल्याला महागडी ठरत असते. अंतिम चेंडू आहे. सिद्धार्थ यावेळी चांगला फटका आडव्या बॅटने खेळलाय, हॅमर केलाय. गॅप मधून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा तर पूर्ण झाल्या आणि 2च धावा या ठिकाणी समाधान मानावं लागेल. 2 धावांवर षटक संपलंय. इनिंग संपली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या चेंडू आल्या 2 धावफलकावर पाहायला मिळतील 29. 30 धावांचं लक्ष 10च्या सरासरीनं टीम 30 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्यात. 31चं टार्गेट आहे. सॉरी, एक व्हाईट बॉल इथे मेन्शन करायचं राहिलं होतं. यस, या ठिकाणी जर बघितलं तर फक्त 31 धावांचं लक्ष आहे. चला, टीम गोटेघर आणि टीम गंगारोड नाणेफेकीचा कौल तिथे त्या ठिकाणी करून घ्यायचंय. टीम वेताळ स्वामी विपक्षात टीम अवकलवाडी. चला, दोन्ही संघ. वेताळ स्वामी विपक्षात अवकलवाडी. काही क्षणात यायचे. हे इनिंग सुरू व्हायचे आज आपल्याला नाणेफेक करून घ्यायचे. चला लवकर. चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम गोटेघर ए 31 धावांचं लक्ष. नाणेफेकीसाठी
चला टीम अवकलवाडी आणि टीम वेताळ स्वामी आलेत. मी विनंती करेल त्या ठिकाणी मंगेशजी अधिकारी साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्या. आपण टीम वेताळ स्वामी विपक्षात टीम अवकलवाडी. चला नाणेफेकी करायची. टॉस्कअप बॉस मध्ये प्लीज अधिकारी साहेब आपण नाणेफेक करून घ्या. त्या ठिकाणी वेताळ स्वामी आणि टीम अवकलवाडी. बघूया कोण नाणेफेकीचा कोण वाई नाव आहे त्यांना तिकडे. टीम वेताळ स्वामी यांच्या विपक्षात टीम अवकलवाडी. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी होतोय. पाहूया कोण नाणेफेकीचा कौल जिंकतोय आणि काय निर्णय घेतोय. टीम खैरपाडा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाली. तिसऱ्या फेरीमध्ये ऑफिशियल्स एक मिनिट थांबा. सॉरी धावपलकावर फक्त 29 धावा आहेत. 30चं टार्गेट आहे हे लक्षात घ्या. टीम गंगारोड आणि टीम गोटेकर ए गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ध्रुव त्या ठिकाणी आणि टीम अवकलवाडी या टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. स्कोर आहे 29. 30चं टार्गेट आहे. पेनल्टी 2 असे टार्गेट आपण बघितलं मायनस केले. यावेळी गॅप मधून चेंडू चाललाय पॉइंटच्या रिजन मध्ये आणि पहिल्याच चेंडूवर 4 धावा वसूल केल्यात. धावफलक धावून पोहोचले एकूण 6. दोन धावा ऑलरेडी आम्ही काउंट घेतलेत. एकूण धावा झाल्यात आता 6. धावांचं टार्गेट आहे 30. ध्रुव पहिल्या चेंडूवर ठोकलाय त्या ठिकाणी चौकार. महेश मागच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी केली होती. नेक्स्ट बॉल. यावेळी काय घडलंय त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जेवढे येतील तेवढे फायद्याचे असतील टीम गोटेगर ए संघासाठी. मात्र समोर तगडी फलंदाजी आहे गंगारोड संघाची ज्याने तब्बल 65 धावा चेस केल्या. समोर मोठी टीम असताना कट केलाय. पुन्हा एकदा बाउंड्री. यावेळी चेंडू निघून चाललाय कव्हर बाउंड्री पॉइंट लाईनला आणि आणखी 4 धावा मिळतील. या षटकातला हा दुसरा चौकार येतोय. 10 धावा धावफलकावर. ठिकाणी या 2 चौकारांनी खऱ्या अर्थानं दिशा दिली या सामन्याला. 30 धावांचं लक्ष असताना त्या ठिकाणी महेशच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. 10 धावा आतापर्यंत धावफलकावर अंकित झाल्यात. ध्रुव यावेळी चेंडू उडालाय. क्षेत्ररक्षक अंदाज घेत आहेत. मात्र त्यांच्या आवाक्या बाहेरचा हा चेंडू आहे आणि आणखी एक दमदार चौकार पाहायला मिळतोय या मैदानाच्या आतमध्ये महेशच्या बॅट मधून. चौदा धावा धावफलकावर. 16 धावांची अजूनही गरज आहे. साईनगर संघाच्या विपक्षामध्ये 65 धावांचं लक्ष जेव्हा चेस केलं महेश ठरला होता मॅन ऑफ द मॅच. मात्र हे पुन्हा एकदा संधी आली हा सामना जिंकण्याची.
कारण 30चं टार्गेट आहे, माफक टार्गेट आहे, पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 4 चेंडूवर जरी 12 आले असतील मग 2 पेनल्टी अशा 14 आणि पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. अगदी सोपं क्षेत्ररक्षण. एक सिंगल, सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं. 15 या धावसंख्येवर जितक्या झाल्या तितक्याच गरजेच्या आहेत. अजूनही 30 धावांचं लक्ष आहे, छोटं लक्ष आहे, मात्र तिथपर्यंत पोहोचावं लागेल. ध्रुव पुढचा चेंडू घेऊन जातोय. रडार मध्ये घेतला चेंडूला, मिडो आपला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला थांबवतील. एक सिंगल, षटक संपलंय. पहिल्या षटकांती धावफलकावर तब्बल 16 धावा, 14 बॅटनं आणि 2 पेनल्टी. हे सातत्याने सांगावं लागेल आम्हाला, कारण महेशच्या बॅट मधून ते आल्यात 13 धावा. दुसऱ्या षटकाचा भार घेऊन कोण येते पाहूया. त्या ठिकाणी दुसरं षटक. इथून पुढे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. आणि श्रीकांत गव्हाळे यावेळी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. आणि स्ट्रायकर एंडला त्या ठिकाणी बॅटर महेश. मागच्या सामन्यात बहारदार कामगिरी केली होती महेशनं. सॉरी, 15 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 15ची गरज आहे. हो, यावेळी एज घेतली होती, मात्र एक टप्प्यानं मागे एस्ट्यांच्या मागे त्या ठिकाणी चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. एस्ट्यांच्या मागे राहुल. चेंडू हवेत, मिस टायमिंग झालंय. श्रीकांत, मला यावेळी असा अंदाज होता दोघे धडकणार आहेत. हे दोघेही फक्त चेंडूकडे पाहतात, कॉलिंग होत नाहीये. आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ही गोष्ट सातत्याने उणीव असते. तुम्ही कॉलिंग का करत नाहीये? कॉलिंग करा. हा झेल माझा किंवा मी घेतोय आणि दोघं एकमेकांना धडकले आणि यातून खूप मोठा अपघातही होऊ शकतो. कारण आपण फक्त चेंडूकडे पाहत असतो आणि यावेळी जीवनदान मिळालं खऱ्या अर्थाने. या ठिकाणी एक सिंगल आली, 16 धावा धावफलकावर. सॉरी सर, शेवटच्या चेंडूवरची एक काउंट केली होती स्कोररच्या माध्यमातून, डॉट बॉल होते. श्रीकांत, पुन्हा एकदा चांगली संधी होती. श्रीकांत गव्हाळे, मला वाटतं तुमचा तो झेल नव्हता, झेल होता त्या क्षेत्ररक्षकाचा. चेंडू गॅप मध्ये वेगाने निघून चाललाय. म्हणजे तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक करेल मी त्या क्षेत्ररक्षकाचं. जिथे 4 होत्या तिथे मिळतील 2. क्या बात आहे, सुरेख प्रयत्न, प्रयत्नांना 100 गुण. मस्तच, कारण प्रत्येक धाव महत्वाची आहे. या 2 धावांनी 18 धावा. श्रीकांत, सातत्याने प्रयत्न केले जातात, चांगली गोलंदाजी करावी लागेल, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल. स्ट्रायकर एंडला अमोल. हो, यावेळी मात्र थोडी लवकर बॅट स्विंग झाली. चेंडू थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं श्रीकांत कडून. आणि चेंडू शिल्लक आहेत 8 आणि अजूनही विजयासाठी 12 धावांची गरज आहे. गंगारोड आणि गोटेगर. अगदी गंगारोड मधून कोणाला आवाज दिला तर गोटेगर मध्ये आवाज येईल, एवढंच अंतर आहे. पण सामन्यात गरमी किती आहे बघा, सामना किती जबरदस्त होत आहे. मोठ्या टीम्स आहेत, यात काही वाद नाहीये. यावेळी लिडिंग एज, संधी आहे, संधी आहे, संधी आहे. संधीचं झालं सोना. 7-12चा उतारा काढावा लागेल. 7 चेंडू 12 धावांची गरज. यावेळी मात्र माघारी परततोय त्या ठिकाणी अमोल. न्यू बॅटर सुजय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं 7-12. फडे सर, जर आपण विचार केला तर पहिला 7-12
7-12 पहिला आमच्या छत्रपती शिवरायांनी तयार केला आमच्या शेतकऱ्यांसाठी. मात्र या सामन्यात जिंकण्यासाठी 7-12 तयार करायचे टीम गंगारोड संघाला आनंदजी अधिकारी यांनी स्पॉन्सर केली टीम आहे. जाऊया सामन्याच्या दिशेनं. श्रीकांत गवाळे छान प्रयत्न सुरू आहेत, चांगले षटक हाताळतायत. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 2 डॉट आहेत, 3 फक्त धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट त्या ठिकाणी श्रीकांत गवाळे. चांगली गोलंदाजी. मात्र ह्या चेंडूवर मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवावं लागेल त्या ठिकाणी नवीन बॅटर सुजय. अंतिम चेंडू 7-12 हाफ ट्रॅकर अंतिम क्षणाला अगदी तो एंडला चेंडू लागलाय आणि मित्र म्हणत चेंडू जसा बॅटमन निघाला तसं धावला असतं तर ह्या धावेपासून देखील वंचित राहू शकले असते. तर तुम्हाला चेंडूवर धावून जाणं गरजेचं आहे. चेंडू तुमच्यापर्यंत येईल, तुम्ही वाट पाहिली तर समोरचा बॅटर एक धाव घेऊन जाणार आहे आणि ही एक धाव किती महत्वाची बघा. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे सामना जिंकण्यासाठी हाय व्होल्टेज सामना होईल यात काही शंका नाहीये. तिसऱ्या षटकाची जबाबदारी अतिशय महत्वाची असेल टीम गोटेकर ए संघाचा विचार केला तर. मात्र तितकीच जबाबदारी तिथे सुजय आणि महेश. मित्र महेश सुजयने सिंगल घेतली, स्ट्राईक आहे. मात्र एक सिंगल घेऊन महेशकडे स्ट्राईक दिली तर तो अतिशय फॉर्म मध्ये हा महेश बॅटर आहे. 3 चौकार आहेत. मागच्या सामन्यातही मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. या पुढचा सामना कॉन्टेस्ट. एका बाजूला टीम वेताळ स्वामी, दुसरीकडे टीम अवकलवाडी. गोलंदाजीचा भार नक्कीच अंशू. नेमकं मला वाटतं या गोलंदाजावर मूर्ती लहान आहे मात्र चांगली कीर्ती महान करावी लागेल. 6 चेंडू आणि विजयासाठीचं अंतर फक्त 11 धावांचं. तात्या चषक तुम्ही पाहतात रोमांचक सामने होत आहेत. मागचा सामना पाहिला तर थ्रिलर सामना होता, अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत रंगला. 74 धावा होत्या आणि इथून पुढे 11 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू असेल अंशू टू सुजय. खेळला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत अलॉंग दी कार्पेट. एक धाव घेतली, फंबल झालंय आणि हा फंबल एक एक्स्ट्रा धाव देऊन गेलाय. गोटेगर टीम यावेळी अतिशय मित्र महिला खराब क्षेत्ररक्षण होतं कारण या मुमेंटला तुम्ही ही एक एक्स्ट्राची धाव देऊ शकत नाही. कारण जर टीमचा विचार केला तर श्रीकांतनं खूप चांगले प्रयत्न केलेत मात्र समोर महेश आहे, सुजय आहे, तर इथून वाचणं थोडंसं कठीण आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम्स तगड्या आहेत, अगदी प्रबल दावेदार आहेत. मात्र जिताबाई सिकंदर हा आपल्या या स्पर्धेचा फॉर्मॅट आहे. जिंकत राहावं लागेल, हारलात तर मात्र तुमचं संपुष्टात आव्हान. फुलर लेंथ संकट संकट. क्षेत्ररक्षक 2-2 पुन्हा एकदा धडकतील एकमेकांना. अंदाज होता तिसऱ्यांदा धडकलेत मात्र यावेळी सक्सेसफुल कॅच पकडलाय. असं वाटलं होतं काय होत आहे, कॉलिंग पुन्हा एकदा कमी पडलं होतं आणि यावेळी मात्र चूक झाली नाहीये. झेल पकडलाय सुजय. यावेळी मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. सामन्यात थोडासा रोमांच आणण्याचा प्रयत्न होतोय. चला गोटेकर ए टीम आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. खूप छान जल्लोष आहे कारण बडी मछली जाल में सुजयला बाद केलंय. 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुड्डू. 4-9 4 चेंडू विजयासाठी 9 धाव्यांची गरज. चला मित्रांनो 4-9 पुढचा चेंडू. यावेळी डॉट बॉल. अंशू आणि गुड्डूला यावेळी मात्र निशब्द केलं. डॉट बॉल. अंशू रोमांच निर्माण करतोय. पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. हो यावेळी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. गोटेगर टीम ड्रॉप. कॅच ड्रॉप नाही झालाय, मॅच ड्रॉप झाल्यासारखं वाटतंय. सिंगल
2 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. मागच्या सामन्यात तुम्ही काय केलंय याला कोणी विचारत नाहीये. ह्या सामन्यात तुम्ही काय करणार आहेत? मागच्या सामन्यात 65 चेस केलेत, यावेळी फक्त आम्हाला 30 होते, त्यातही 2 पेनल्टीच्या आहेत. फक्त 28 धावा करायच्या असताना या क्षणाला अंशू काय गोलंदाजी होतीये, लाजवाब. फक्त 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 2 चेंडू 8 धावांची गरज. मोठा फटका कंपल्सरी झालाय टीम गंगा रोड संघाला. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा फटका तितका चांगला नाही. एक घेते, दुसरा मिळेल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मिसफिल्ड सातत्यानं. इथे 1 होती, तिथे मिळाल्या 2. शेवटच्या चेंडूवर 6 धाव्यांची गरज. सिक्सर कंपल्सरी झालाय या चेंडूवर. अंशू आणि स्ट्रायकर एंडला मला वाटतं महेश जातो की काय? महेश. आणि या चेंडूवर जर षटकार आला तर मला वाटतं लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे, यांना तसंच घरी निघावं लागेल. कारण सोपा झेल एक ड्रॉप झाला त्यांच्याकडून. आणि झेल नाही काय म्हणतात, कॅच नाही तर मॅच झाले की काय. मात्र अंशू मला वाटतं चांगली गोलंदाजी करेल. महेश आहे, कॉन्फिडन्स आहे. काय होईल सांगू शकत नाही. काय होतंय बघूया. अंतिम चेंडू फुल टॉस. ओ माय गुडनेस. गोटेकर ए यावेळी मात्र विजयी भव. कारण तितकं मोठं टार्गेट नव्हतं, मात्र गोटेकर ए न ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, लाजबाब गोलंदाजी केली आहे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. आणि विजयाचा शिल्पकार ठरेल मला वाटतं या ठिकाणी